सकाळ सकाळी सकाळी दुकानला जायची घाई असते. नमस्कार मंडळींनो, कशा आहेत? बरे आहेत ना? सकाळी मी केलं होते चपात्या, यांच्या डब्यापुरत्याच केलं. रोज मला तसंच करावं लागतं. पहिला त्यांच्यासाठी डब्याला करते, कारण की त्यांना जायची घाई असते. मग त्यांच्यासाठी पहिला 4 चपात्या करून देते. बघा, भाजी सुद्धा बघू शकता तुम्ही, कोबीची. बघा, भाजी सुद्धा बघा, कोबीची भाजी केलेली. कोबीची भाजी केलेली. कोबी कुणाला आवडती? आमच्या दादीला कोबी आवडत नाही बरं का. त्याला नुसतं काय लागतं. दादू, तुला काय आवडतं खायला? मग चपात्या. तुमची सकाळचा नाश्ता झाला का? नाश्ता करायला या बघू सगळ्यांनी. सगळेजण म्हणत असतील, ताई हे ड्रेसवर सारखी ब्लॉक का टाकती. म्हणजे सगळ्या ताईंना प्रश्न पडला असेल की मी हे एक म्हणजे येऊन जाऊन ह्या ड्रेसवर, म्हणजे हे एक आणलं आहे काय, त्या ड्रेसवर ब्लॉक असतात माझे नेहमीचे. कारण की काय इतका वेळ नसतो की पटकन मी सकाळी साडी एकदा घालायचं, ड्रेस एकदा घालायचं. आणि सहज आता मी शॉपिंग करण्यापासून खूप जरा लांब राहते. जास्त ड्रेस वगैरे घ्यायला जायला, शॉपिंग करायला. हे बघा, तेल आहे. रात्री ऋतून पकोडे केले होते. कशाचे? उडीदाचे डाळीचे पकोडे केले होते. त्याचं तेल राहिलेलं आहे. मग हेच तेल आता मी ह्याला वापरते. साडी बदलायचं, मग परत ड्रेस घालायचं, मग दुकानला जायचं. कसं याच्यामुळं वेळ जातो माझा बी. आणि परत जे माझे सबस्क्रायबर आहेत, कस्टमर बी, ते बोलतात मग ताई तुम्हाला हे करायला वेळ आहे, ते करायला वेळ आहे, आमचे ब्लाऊजच टाईमावर भेटत नाही असं बोलतात. मग आपलं आहे तसं पटाकने रील्स करते आणि अपलोड करून देते. जास्त करून मग कसं काय, माझी चपाती बघा कशी झालेली, छान होती की नाही. सकाळ सकाळचं असं डब्बा रे, दुपारचं जेवणाची बी सुद्धा करून, दुपारचं लागतं जेवण. दुपारी मी आणि ऋतू दोघीच असतो जेवणाला. मग दोघींसाठी ते करून ठेवावं लागतं. आणि आमच्या इथं दादा दिदी, त्यांना सुद्धा चपाती लागते. त्यांना बी दूध चपाती खायची सवय.
असे 4 वेळाची केली ना मस्त, म्हणजे चपाती अशी फुगते. बघा माझी चपाती अशी छान बघा. गप्पा मार स्वयंपाक व्हायला लागलाय माझा सकाळचा. कसं घराकडे लक्ष दिलं की दुकानांमध्ये जास्त लक्ष हे होते, परत दुकानात जास्त लक्ष दिलं की घराकडे राहते. आता मला घरातली बी साफसफाई सगळी करायची आहे. तर कधी होते माहिती नाही, पण करायची. आता पाडवाला होळी आली. आता आपल्या घरची ग्रामदेवतांची सुद्धा आता जत्रा चालू होती. मग तेव्हा करून घ्यायचं घरची साफसफाई स्वच्छ. बघा तुमच्याबरोबर बोलत बोलत माझी चपात्या सुद्धा व्हायला लागल्या त्या. त्या टायमाला आपली घरची बी साफसफाई बी होती आणि घरचे आपले कुलदेवतांचे ग्रामदेवतांचे जत्रा चालू असते. मग त्या टायमाला घरची साफसफाई बी होऊन जाते. आणि मग सगळ्यांच्या घरी, ताईंच्या घरी सकाळ सकाळची अशी घाई असेल ना. हो 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 हो. बघा किती वाफ येते बघा. हा 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 हा. स्टीम घ्यायसारखं स्टीम. सगळ्यांच्या घरी अशी घाई चालू असते सकाळ सकाळची ना. नवऱ्याचा डब्बा आला, मुलांचा डब्बा आला, काहीतरी काही चालू असतं दुपारून. चला तरी आपण भेटू पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, नमस्कार.